बीडीटी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील पहिल्या टप्प्याचं काम वेगात सुरू आहे। 342 रहिवाशांना डिसेंबरमध्ये त्यांच्या स्वप्नातील घर देण्यात येणार आहे। रहिवाशांसोबत झालेल्या आढावा बैठकीत म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे। सिडको महामंडळानं उल्वे, खारघर, तळोजा, कळंबोली आणि द्रोणागिरी नोडमधील गृहसंकुलामधील 334 दुकानांच्या विक्रीसाठी ई निविदा आणि ई लिलाव प्रक्रियेद्वारे विक्री योजना जाहीर केली। यामध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुकांना ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे। या दुकानांची आधारभूत किंमत कमीत कमी 50 लाख ते 1 कोटी रुपये असणार आहे। कोकण रेल्वेवर उद्या कर्नाटकातील असनोटी आणि गोव्यातील लोलीव रेल्वे स्थानकादरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे। सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल। या कालावधीत OHE वायरची देखभाल दुरुस्ती करण्यात येणार आहे। त्यामुळे कोकण रेल्वेवरील गाड्यांचं वेळापत्रक कोलमडण्याची शक्यता आहे। पश्चिम रेल्वेच्या RPF जवानांकडून घुसखोरांना दणका देण्यात आलाय। यावेळी 1637 जणांवर कारवाई करण्यात आली। चर्चगेट ते विरार दरम्यान 9 ते 20 जुलै दरम्यान ही कारवाई करण्यात आली। यात दिव्यांग डब्यातील प्रवासी, भिकारी आणि इतर घुसखोरांचा समावेश आहे। कुलाबा, वांद्रे स्थित आरे भुयारी मेट्रो 3 मार्गिकेवरील आरे आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानक टप्पा वाहतूक सेवेत दाखल झालाय। टप्प्याला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्यानं प्रवासी संख्या वाढवण्यासाठी खासगी फीडर बस सेवा सुरू करण्याचा निर्णय MMRCनं घेतलाय। फीडर सेवा सुरू झाल्यास प्रवाशांना मेट्रो स्थानकात उतरल्यानंतर इच्छित स्थळी पोहोचणं सोपं होणार आहे। एअर इंडियानं त्यांच्या बोईंगच्या इंधन नियंत्रक स्विचची तपासणी पूर्ण केली आहे। त्यात कुठलीही आक्षेपार्ह बाब आढळून आली नाही। DGCAनं बोईंग विमानाच्या FCSची तपासणी करण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार कंपन्यांनी तपासणी पूर्ण केली आहे। MMRCनं वडाळा गेटवे ऑफ इंडिया भुयारी मेट्रो 11 मार्गिकेचा पर्यावरणीय सामाजिक प्रभाव मूल्यांकन अहवाल प्रसिद्ध केला। या अहवालानुसार 17.51 किमीच्या या मार्गिकेसाठी 2200हून अधिक झाडं कापावी अथवा पुनर्रोपित करावी लागणार आहेत। त्याचवेळी दुसरीकडे या मार्गिकेच्या कामात आणिक आगार ते भेंडी बाजार दरम्यानच्या तब्बल 796 बांधकामावर हातोडा पडणार आहे। मुंबई महापालिकेनं हाती घेतलेला सांडपाणी फेर प्रक्रिया प्रकल्प येत्या 2 वर्षात पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय। या प्रकल्पांतर्गत 7 ठिकाणी मल जल प्रक्रिया केंद्र अद्ययावत करण्याचे काम वेगात सुरू आहे। हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर समुद्रात सोडलं जाणारं सांडपाणी हे इतकं स्वच्छ असेल की 2030 पर्यंत मुंबईचा समुद्र काळा दिसणार नाही। मुंबईच्या पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने मुंबई महानगरपालिका 7 ठिकाणी मलजल प्रक्रिया केंद्र उभारेल। यासाठी 17,000 कोटी खर्च करण्यात येतील। याद्वारे दररोज एकूण 2464 दशलक्ष लिटर मलजलवर प्रक्रिया केली जाईल। इतक्या मोठ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करणारी मुंबई महापालिका आशियातील एकमेव महापालिका ठरणार असल्याचं म्हटलं जात आहे। मुंबई महानगरपालिका सांडपाण्यापासून वीज निर्मितीवर भर देत आहे। सांडपाण्यावर प्रक्रिया करताना निर्माण होणाऱ्या बायोगॅसमधूनच प्रकल्पासाठी आवश्यक विजेची गरज भागवण्याचा प्रयत्न पालिका करणार आहे। 7ही प्रकल्पांसाठी प्रत्येकी साधारणतः 16 मेगावॅट विजेची आवश्यकता आहे। बेकायदा वाळू उपसा आणि पावसाळ्यात उधाणाच्या दिवसात लाटांच्या किनाऱ्याला आणि सुरूच्या बागांना बसणारा तडाखा यानं अर्नाळा समुद्र किनारा धोक्यात आलाय। याचा सर्वात जास्त फटका सुरूच्या बागांना आणि पर्यटनाला बसताना दिसतोय। यावर उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक नागरिक करतायत। मुंबईत पावसानं जोर धरलाय। पावसामुळे मुंबईतील अनेक रस्त्यावर खड्डे पडलेत। या खड्ड्यांमुळे वाहन चालक, प्रवासी हैराण झालेत, तर वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर झालाय। सध्या मुलुंड ऐरोली दरम्यान प्रवास करणाऱ्या वाहन चालक प्रवाशांना अशा त्रासाला सामोरं जावं लागतंय। रस्त्याची चाळण झाली आहे। ठाणे रेल्वे स्थानकातून ठाणे शहरात प्रवेश करणाऱ्या प्रवाशांना स्थानकाबाहेर आल्यानंतर तात्काळ रिक्षा उपलब्ध व्हाव्यात यासाठी सॅटिस पुलाखाली रिक्षा थांब्याची निर्मिती करण्यात आली आहे। मात्र या ठिकाणी प्रवाशांना रांगेत उभं राहण्यासाठी असलेल्या छप्परची अनेक दिवसांपासून दुरावस्था झालेली। त्या दुरावस्थेच्या ठिकाणी जाहिरातीसाठी लागणारे लोखंडी सांगाडे उभे करून ठेवण्यात आले। त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। खासगी वीज कंपन्यांना राज्यभरात वितरण परवाने दिल्यास मोठे ग्राहक पळवले जाण्याची भीती असल्यानं महावितरणानं त्यांना परवाने देण्यास कडाडून विरोध केलाय। गरीब आणि कृषी ग्राहकांचा मोठा भार महावितरणावर असून त्यांना क्रॉस सबसिडी द्यावी लागत असल्यानं निकोप स्पर्धा होणार नाही। राज्यातील वीज वितरण पायाभूत सुविधा आणि मनुष्यबळावर महावितरणानं मोठी आर्थिक गुंतवणूक केली असून खासगी कंपन्यांना परवाने मिळाल्यास आर्थिक स्थैर्य धोक्यात येईल असं नमूद करण्यात आलं। बेस्ट प्रशासनानं सेवेतील हलगर्जीपणामुळे कंत्राट रद्द केलेल्या कंपनीच्या जवळपास 100 बसगाड्या बेस्ट उपक्रमाच्या वडाळा येथील आणिक आघाड्यात धुळखाट पडल्या। गेल्या 1 ते 1.5 वर्षापासून उभ्या असलेल्या या बसगाड्या झुडपांनी पूर्णपणे वेढल्या गेल्या। कंत्राटदार कंपनीने बेस्टची देणी शिल्लक असून हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे। दरम्यान आगारात उभ्या असलेल्या बसगाड्यांची लिलाव प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे।
सेवानिवृत्ती जवळ आलेल्या अधिकाऱ्यांना बढती देऊन बक्षिशी दिली जाते, परंतु उपक्रम तोट्यात असल्याचं दाखवून वाहतूक विभागातील अनेक कर्मचाऱ्यांना बढती नाकारली जाते असा आरोप बेस्ट कामगार सेनेने केला। अधिकाऱ्यांना बढती देताय मग कामगारांनाही द्या अशी मागणी संघटनेने केली। कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत आज एकदिवसीय लाक्षणिक बंद पाळण्यात आला। व्यापाऱ्यांनी बाजार समितीतील दुकानं बंद ठेवत मुख्य प्रवेशद्वारावर टाळं लावून बॅरिकेडिंग केले। बाजार समिती प्रशासनाकडून जागा परस्पर इतर संघटनेला देण्यात आल्यानं स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झालाय, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला। ठाणे, कल्याण, बदलापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसानं पुन्हा हजेरी लावली, यामुळे नागरिकांचे हाल झाले। ठाण्यात पाऊस पडल्यानं काही भागात चिखल झाला होता। शहरात पुन्हा खड्ड्यांचं साम्राज्य दिसून येते। भिवंडीत मुख्य मार्गावर खड्डे पडल्यानं वाहतूक कोंडी झाली होती। कल्याण आणि बदलापूरमध्येही नागरिकांचे पावसामुळे हाल झाले। महानगरपालिका क्षेत्राला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावांपैकी ताणसा तलाव आज भरून ओसंडून वाहू लागलाय, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली। ओसंडून वाहू लागलेल्या ताणसा तलावाची कमाल जलधारणा क्षमता 14,508 कोटी लिटर आहे। वैद्यकीय अभ्यासक्रमाचे अखिल भारतीय कोट्याचे प्रवेशाचं वेळापत्रक जाहीर झालेलं आहे। आता राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षानं राज्य कोटाचं वेळापत्रक जाहीर केले। त्यानुसार MBBS, BDS, MAMS, BHMS, BUMS या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना 23 ते 30 जुलै दरम्यान नोंदणी करता येणार आहे। नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी MBBS आणि BDS अभ्यासक्रमासाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची अंतरिम यादी 2 ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात येणार आहे। मुंबई विमानतळावर सीमा शुल्क विभागानं 4 स्वतंत्र प्रकरणांमध्ये तब्बल 19 कोटी 13 लाख रुपयांचा गांजा पकडला। या प्रकरणी 5 जणांना अटक करण्यात आली असून हे 5ही प्रवासी बँकॉक येथून मुंबईत दाखल झाले। यापैकी एका प्रकरणात 2 भारतीय नागरिकांनी उशीच्या खोळीत 11 कोटी 88 लाख रुपयांचा गांजा लपवला। अन्य 3 प्रकरणात ट्रॉली बॅगेच्या चोर कप्प्यात 7.25 कोटी रुपयांचा गांजा लपवल्याचं आढळलं। सायबर गुन्ह्यात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे। सायबर गुन्हेगारांमुळे नागरिकांचं कोट्यवधीचं नुकसान होत असल्याचा समोर आलेलं आहे। 2024च्या तुलनेत सायबर गुन्ह्यातून नागरिकांची आर्थिक फसवणुकीचं प्रमाण सुमारे 206% वाढलंय। महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर विभागानं निखिल वालेचा याला अटक केली आहे। मेसर सूर्य एंटरप्राइजेस या व्यापार संस्थांविरोधात सुरू असलेल्या तपासाच्या अनुषंगानं एकूण 20.20 कोटीच्या बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट प्रकरणात वालेचा यांना अटक करण्यात आली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त राबवण्यात आलेल्या रक्तदान शिबिराबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे। मान्सूनमध्ये रक्ताचा तुटवडा असतो, त्यामुळे रक्तदानाचं महत्त्व आहे असं चव्हाण यांनी सांगितलंय। तसंच त्यांनी पदाधिकारी आणि रक्तदाते सर्वांचे आभार मानले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या रक्तदान उपक्रमाची आशिया बुक रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली आहे। भाजपच्या ऐतिहासिक रक्तदान मोहिमेला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली। दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना आशिया रेकॉर्ड्सकडून प्रशस्तीपत्रक प्रदान करण्यात आलं। रायगडच्या पेडमध्ये वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यानं गणेश मूर्तिकार त्रस्त झाले। ते दिवसातून 3 ते 4 तास वीज पुरवठा खंडित होतोय, त्यामुळे मूर्तिकारांच्या कामावर परिणाम होतोय। दरम्यान याकडे महावितरण दुर्लक्ष करत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। मोठ्या गणेश मूर्तींच्या समुद्रात विसर्जनाचा मार्ग अखेर मोकळा होणार आहे। आज मुंबई उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत सरकारनं सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मोठ्या गणेश मूर्ती समुद्रात विसर्जन करण्याबाबत आपली सकारात्मक भूमिका असलेलं प्रतिज्ञापत्र सादर केलं। सार्वजनिक गणेश मंडळांना लागणाऱ्या विविध परवान्यांसाठी ऑनलाईन पद्धतीची सुविधा देण्यात येते। एक खिडकी योजनेद्वारे महापालिकेच्या संगणकीय पद्धतीनं अर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। त्यामुळे संकेतस्थळावर अवघ्या काही मिनिटात मंडप परवानगीचा आणि नूतनीकरणाचा अर्ज भरला जाणार आहे। पर्यावरण विभागानं सण उत्सवासंदर्भातील मार्गदर्शक तत्व जारी केली आहेत। POP सह 5 फुटांपेक्षा कमी उंचीच्या इतर सर्व मूर्ती केवळ कृत्रिम तलावातच विसर्जित करण्यात याव्यात। याबाबत आवश्यक देखरेख आणि नियंत्रण स्थानिक स्वराज्य संस्थांनी करावं, पण उत्सव पर्यावरणपूरक साजरे करावेत असं आवाहन पर्यावरण विभागानं केलं।
मुंबईच्या पवई तलावात आता मूर्ती विसर्जनाला विरोध होतोय। रोज या ठिकाणी सांडपाणी सोडण्यात येत असल्यानं हा तलाव प्रदूषणाच्या विळख्यात अडकलाय। आता गणेशोत्सव नवरात्रोत्सव निमित्त या ठिकाणी मूर्ती विसर्जन करण्यास परवानगी देऊ नये अशी मागणी करणारं पत्र मुंबई महापालिका आणि स्थानिक पोलीस ठाण्याला देण्यात आलंय। नवी मुंबईतील जुईनगर इथं गटारीनिमित्त नागरिकांना 2500 किलो मोफत चिकन वाटप करण्यात आले। उद्यापासून श्रावण सुरू होणार आहे, त्यामुळे माजी नगरसेवक विशाल ससाणे यांच्यातर्फे चिकनचं वाटप करण्यात आले। दरम्यान चिकन घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे। कला आणि साहित्य क्षेत्रात दीर्घकाळ योगदान देणाऱ्या ज्येष्ठ साहित्यिक आणि कलाकारांना दरमहा 5000चं मानधन दिलं जाणार आहे। राजश्री शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक आणि कलाकार सन्मान योजनेअंतर्गत मानधन दिलं जाईल। या योजनेसाठी 31 जुलैपर्यंत पात्र लाभार्थ्यांनी आपलं सरकार पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहे। सय्यारा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय। सोशल मीडियासह सर्वत्र या सिनेमाची क्रेज पाहायला मिळते। प्रदर्शनाच्या चौथ्या दिवशी सिनेमानं चांगली कमाई केली। या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर 24 कोटींचा गल्ला जमावलाय, तर 5व्या दिवशी 25 कोटींची कमाई केली आहे। आतापर्यंत या सिनेमाने 132 कोटींचं कलेक्शन केलंय। काजोल आणि ट्विंकल खन्ना या दोन्ही बॉलिवूड अभिनेत्री एक धमाल टॉक शो घेऊन येत आहेत। टू मच विथ काजोल अँड ट्विंकल असं त्यांच्या शोचं नाव आहे। हा शो बोल्ड, स्पार्कलिंग आणि पूर्णपणे अनफिल्टर्ड स्वरूपात प्रेक्षकांसमोर येईल। हा शो प्रेक्षकांना प्राईम व्हिडिओ या OTT प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार आहे। चित्रपट निर्माते बोनी कपूर यांनी ट्रान्सफॉर्मेशन केले। त्यांनी तब्बल 26 किलो वजन घटवले। विशेष म्हणजे त्यांनी जिम मध्ये घाम न गाळता हे 26 किलो वजन घटवले। मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी फक्त सूप, फळांचा नाश्ता आणि ज्वारीची भाकर खाऊन वजन घटवल्याचं सांगितलं जात आहे।